नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर या दिवशी सकाळी केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने जे आहे ते 3 कृषी कायदे मागे घेण्याचा जो निर्णय आहे तो जाहीर केला। आणि या ठिकाणी एक गोष्ट अजून समोर येते की शेतकरी म्हणतात की आम्ही हे आंदोलन जे आहे हे रद्द करणार नाही जोपर्यंत संसदेमध्ये याच्या संबंधी जे आहे विशेष गोष्टी होत नाहीत। म्हणजे त्यांनी इथं म्हटलेलं आहे की आंदोलन तत्काल वापस नहीं होगा, हम उस दिन का इंतजार करेंगे जब कृषि कानूनों को संसद में रद्द किया जाएगा। सरकार एमएसपी के साथ साथ किसानों के दूसरे मुद्दों पर भी बातचीत करे। तर या ठिकाणी म्हटलं गेलं आहे की एमएसपी सोबतच म्हणजे हा मुद्दा जो आहे या कायद्यासंबंधी त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध बाकी मुद्द्यांबद्दल पण जे आहे सरकारनं यांच्यासोबत जे आहे शेतकऱ्यांसोबत बोलायला पाहिजे। आणि संसदेमध्ये ज्यावेळेस हा कायदा रद्द होईल त्यावेळेस हे आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जाईल। बाकी आता इथे क्वेश्चन्स तुम्हाला येतात की हे 3 कायदे नेमके काय होते, एमएसपी काय असतं आणि एपीएमसी काय असतं। तर पहिल्यांदा आपण हे 3 कायदे तुम्हाला मी सांगतो मराठीमध्ये, पण पहिल्यांदा आपण एमएसपी आणि एपीएमसी काय आहे ते समजून घेणार आहोत। मिनिमम सपोर्ट प्राइस याला एमएसपी म्हणतात। ही प्रणाली आहे हमी भावाची। हमी भाव प्रत्येक पिकावर वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतो हे तुम्हाला माहिती आहे। जर शेतकऱ्याच्या पिकाला बाजारात भाव कमी असेल किंवा घसरण झाली असेल तर केंद्र सरकारने ठरवलेल्या हमी भावाने शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करतं। आणि केंद्र सरकार ज्या किमतीला शेतमाल खरेदी करतं त्यालाच म्हणतात मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे एमएसपी। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही। आणि व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे मनमाने दर ठरवले जातात त्यावरही काय लागतो, एक अंकुश लागतो। त्यामुळेच नवीन कृषी कायद्यामध्ये बदलाला काही राज्यातून विरोध होत आहे की हे एमएसपी जे आहे ते रद्द होऊ शकतं। पण ॲक्च्युली हे एमएसपी खरंच याच्यात रद्द होणार का आहे का हाही एक प्रश्न आहे। तर सरकार म्हणतं की आम्ही एमएसपीला जे आहे रद्द करणार नाही, पण एक या ठिकाणी अजून एक पॉईंट उठतो की खरंच हे रद्द होतील की नाही, कारण कायद्यामध्ये असं कुठंच मेन्शन नाही आहे की आम्ही एमएसपी रद्द करतोय। पण शेतकऱ्यांचाही एक मुद्दा इथं बरोबर ठरतो की होऊ शकतो, कारण काही होऊ शकतं, कायद्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो। एमएसपी कोण ठरवत असतं तर भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत एमएसपी ठरतं। आणि एमएसपी प्रत्येक पिकावर वेळोवेळी जे आहे ते लागू होत असतो। जर एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला एमएसपी हमीभाव एकसमान असते, प्रत्येक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दराने सरकार खरेदी करतं त्याच दरात इतरही राज्यात खरेदी केली जाते। अशा पद्धतीने सरकार 23 शेतमालांची खरेदी करतं। त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस यांचा समावेश आहे। आणि एमएसपी बद्दल जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर लक्षात ठेवा काही महत्त्वाचे मुद्दे एमएसपी बद्दल। याला ज्या 23 शेतमालांची याच्यामध्ये हे आहे त्याच्यामध्ये 7 तृणधान्य आहे, म्हणजे भात, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बार्ली हे 7 तृणधान्य। त्यानंतर 5 डाळी आहे, त्यानंतर 7 तेलबिया आहे आणि 4 व्यापारी पिकं आहे, कापूस, ऊस, खोबरा आणि कच्चा पाट। तर ह्या सगळ्या ज्या आहेत 23 शेतमाल याच्यामध्ये आहे। त्यानंतर याची शिफारस कृषी खर्च व किंमत आयोगामार्फत होते। हरित क्रांतीपासून किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते आणि 1966-67 मध्ये पहिल्यांदा गव्हाची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली होती। एमएसपीवर शेतमाल खरेदी करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन सरकारवर अजिबात नाही आहे। खाजगी व्यापारी, संघटित किरकोळ विक्रेते, प्रक्रिया करणारे व्यापारी किंवा निर्यातदार यांनाही सरकार सक्ती करू शकते। आणि हे आहे एमएसपी। आता पुढचा मुद्दा आहे की एपीएमसी काय असतं। या ठिकाणी आता आपण बघूया की व्हॉट इज एपीएमसी, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट्स कमिटी। ओके, तर ही काय करत असते आणि यांचं काम काय असतं ते आता समजून घ्या। तर बघा, एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती। ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन जातो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री आणि आपल्या व्यापाऱ्यांना मालाची खरेदी करता येण्याचं ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती। आपण लहानपणापासून पाहिलं असेल, शेतकरी बॅकग्राऊंडमधून जर तुम्ही असाल की आपल्या घरी पिकलेलं जे आहे ते आपण कुठं घेऊन जात असतो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्याला। आणि याची स्थापना होण्यापूर्वी व्यापारी हे थेट शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी करीत होते, त्यामुळे मनमानी दरही ठरवले जात होते, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती। त्यामुळे शेतकऱ्यांना मालांना संरक्षण मिळावं या हेतूने या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि या बाजार समित्यांना व्यापारी, आडले, तोलाई यांना परवाने देण्याचे अधिकार पण देण्यात आलेले आहे। यानंतर बोली लावून शेतमालाला दर ठरवण्याची ही पद्धत सुरू झाली। या स्पर्धात्मक बोलीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला दर चांगला मिळेल हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता। बाजार समित्यांचं कामकाज हे निवडून आलेल्या संचालक करत असतात। कृषी उत्पन्न बाजार समित्यांना झालेल्या व्यवहारापैकी 1% रक्कम मिळते आणि रकमेतील काही भाग हा राज्य उत्पादन विभागाला मिळतो। मात्र ज्या उद्देशाने
या बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली तो उद्देश कुठेतरी लोप पावत असल्याची भावना शेतकऱ्यांची होत आहे. कारण व्यापारी, आडले, तोलाई करणारे यांच्याकडून आता लूट होण्याचे जे प्रकार आहे ते समोर येत आहे. आणि ह्या नवीन कृषी कायद्यांना का विरोध होत आहे तर हे लक्षात घ्या की कृषी कायद्यातील बदलानुसार शेतकरी आपला माल हा कुठेही खाजगीत विकू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा सरकारला आहे. आणि याच पद्धतीमुळे काही राज्यातून या नव्या कायद्याला विरोध करताना दिसत आहे. मात्र नव्या कायद्यामुळे काही दिवसांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद होतील अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीतील काहींना वाटतं. त्यामुळे खाजगीकरण वाढून आपलं महत्त्व संपुष्टात येण्याची जी भीती आहे ही सर्व बाजार समितीमधील संचालकांना वाटते. आणि याच्यामध्ये फक्त देशातील 6% शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळत आहे. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकरी नवीन कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन जे आहे ते चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि 2 बाबीवरून सरकारला धारेवर धरण्याचा इथं प्रयत्न केला जात आहे, म्हणजे APMC आणि MSP. आता याच्यामध्ये आपण हे कायदे समजून घेऊया. तुम्हाला आता MSP समजलं आणि APMC पण समजलं अशी आशा करतो. तर इथं पहिला कायदा आहे. तो पहिला कायदा आपण समजून घेऊ. द फार्मर प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स. हा कायदा काय म्हणतो म्हणजे शेतकरी उत्पादने, व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा विधेयक 2020 हा पहिला याच्यातला कायदा आहे. आणि हा कायदा काय म्हणतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि दुसरा बघू तो सक्षमीकरण आणि संरक्षणासंबंधी आहे. तिसरा अत्यावश्यक वस्तू संबंधी आहे. तर पहिला जो कायदा आहे सक्षमीकरण, संरक्षण, मूल्य आश्वासन करार, कृषी सेवा करार विधेयक 2020 मधला एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शनवाला. तर ह्या म्हणतो कंत्राटी किंवा करार शेती विधेयक म्हणून ओळखला जातो. म्हणजे याच्यामध्ये भारतीय कृषी क्षेत्र छोट्या छोट्या धारण क्षेत्रामुळे विखंडित क्षेत्र आहे आणि हवामान, उत्पादन अनिश्चितता, बाजारपेठेची अनिश्चितता यामुळे कमकुवत बाबी आहेत. आणि कृषी जोखमीचे आणि गुंतवणूक तसेच परताव्या दोन्ही बाबी अकार्यक्षम ठरत आहेत असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी आहेत की शेतकरी आणि खरेदीदार यांना थेट सरकार करार करण्याची मुभा यात देण्यात आलेली आहे. आणि कमीत कमी 1 हंगाम आणि जास्तीत जास्त 5 वर्षासाठी शेतकऱ्याला ग्राहकाशी आपला शेतमाल विकण्यासाठी थेट करार करता येईल. शेतमाल उत्पादनाचं मूल्य करारातच जे आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट केलं गेलेलं असेल. निश्चित मूल्याबाबतची तरतुदी आता आहे. करार काही वाद झाल्यास तो कसा सोडवायचा आणि आव्हान कुठे द्यायचं याविषयी तरतुदी विधेयकात करण्यात आलेल्या आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. याचा लाभ कसा आहे तर नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना प्रोसेसर्स, घाऊक विक्रेते, होलसेलवाले, मालाचे एकत्रीकरण करणारे मोठे विक्रेते यांच्याशी व्यवहार डायरेक्टली करता येईल. आणि शेतकऱ्यांची बाजारपेठेच्या अनिश्चिततेविषयी जोखीम कमी होईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि चांगले इनपुट मिळेल असं सरकार म्हणतं. शेतकऱ्यांचा विपणन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधार होईल असं म्हटलं गेलेलं आहे पहिल्या कायद्यामध्ये. त्यानंतर दुसरा जो कायदा आहे व्यापार, उत्पादन, वाणिज्य संबंधी विधेयक 2020. तर हे जे फार्मर प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स पहिला जो इथे दिसतोय तुम्हाला, यामध्ये भारतातील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचं विपणन करण्याच्या विविध निर्बंधतेमुळे त्रास सहन करावा लागत होता. अधिसूचित APMC मार्केट यार्ड बाहेर शेतमाल विक्रीवर शेतकऱ्यांना निर्बंध होते. शेतकऱ्यांना फक्त राज्य सरकारच्या नोंदणीकृत परवानाधारकांना शेतमाल विक्री करण्याचे बंधन होते. तसेच राज्य सरकारच्या MSP कायद्यामुळे कृषी उत्पादनाच्या खुल्या बाजारावर निर्बंध होते. याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी आहेत की या विधेयकाला शेतमालाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर जाऊन आंतरराज्य आणि आंतरजिल्हा विक्री करण्याची जी आहे ती मुभा दिलेली आहे. तो लॉ म्हणतो की तुम्ही आता कुठेही जाऊन तुमचा माल विकू शकता. इलेक्ट्रॉनिक व्यापाराची तरतूद या विधेयकात झालेली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून लावले जाणारे बाजार शुल्क, सेस किंवा कोणत्याही प्रकारचा कर आता रद्द करण्यात आला आहे. व्यापार क्षेत्राचा बाहेर कोणताही कर आता भरावा लागणार नाही. आणि याच्यामुळं असं होईल की शेतकरी व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनाच्या विक्री व खरेदीची स्वातंत्र्य मिळेल. सोसोवान गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक, इसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट बिल, हे एक दुसरा लॉ. याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी आहेत की व्यावसायिक कामकाजात नियामक संस्थांचा आवाजावी हस्तक्षेप होईल. ही खाजगी गुंतवणूकदाराची धास्ती दूर करणे हे याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. तृणधान्य, डाळी, तेलबिया, कांदा, बटाटे या शेतमालाला जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळलं जाण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. ठीक आहे, हे पण लक्षात घ्या. आणि नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध अशा अभूतपूर्व परिस्थितीचा अपवाद वगळता सरकार आता साठवणुकीवर बंदी लादू शकणार नाही. देशातील 86% छोटे आणि मध्यम शेतकरी ज्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर नसते अशा शेतकऱ्यांना या तरतुदीमुळे फायदा होईल.
शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये विविध ठिकाणी जो खर्च करावा लागतो तो खर्च वाचणार असल्यामुळे जास्तीचा फायदा होईल असं याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. तो आहे जीवनावश्यक वस्तूवाला कायदा. तर हे जे 3 कायदे आहे हे आपण बघितले. या कायद्यांविषयी तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये हवी असेल, एक्झॅक्टली काय समजलं नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशाच प्रकारच्या इम्पॉर्टंट आणि करंट रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला जुळून राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.